धाराशिवमधील पूरग्रस्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मदतीचा हात। भूम, परांडा, कळंबमधील 10,000 कुटुंबांना 50 टेम्पो भरून किट। मदतीच्या किटवर शिंदेंसह सरनाईकांचाही फोटो। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मदत किटमध्ये 12 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश। किटमध्ये पीठ, पोहे, डाळ, शेंगदाणे, तेलसह साखर, तांदूळ आणि ब्लँकेट्स। मदतीवर दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा। शिंदेंनी पाठवलेल्या मदतीवरून संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका। किटमध्ये काय मदत आहे ते बघा, फोटोवर का लक्ष? अशा काळात राजकारण करणं दुर्दैवी, मदत होणं गरजेचं, शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून माढ्यातील निमगावात नुकसानीची पाहणी। कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, निमगावात फडणवीसांचं आश्वासन। पंकजा मुंडेंकडून जालन्यामध्ये नुकसानीची पाहणी। पंचनामे करून लगेचच मदत देणार। पंकजा मुंडेंची माहिती तर पंकजाताई मदत करा असं म्हणत गोळे गावातील महिलांना पंकजा मुंडेंसमोर अश्रू अनावर। नंदुरबारमध्ये हाणामारीत आदिवासी तरुणाच्या मृत्यू प्रकरणी कारवाईसाठी संघटना आक्रमक। आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड। पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। सोनं 2,950 रुपयांनी तर चांदी 4,500 रुपयांनी महाग। सोनं 1,17,832 रुपये तोळा तर चांदी 1,40,080 रुपये किलोवर।